हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरि 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 जय राम कृष्ण 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 हेलो हेलो सुंदर ते ध्यान उभे विठेवारी कर कटावरी देवोनिया कर कटावरी देवोनिया कर कटावरी देवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठेवारी कर कटावरी देवनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान हरी तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंटिका शुभमणी विराजित कंटिका शुभमणी विराजित तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर हे आवडे निरंतर हे ज्ञान आवडे निरंतर हे ज्ञान हे आवडे
ध्यान एवढे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा काती पितांबर तुळसी हार गळा काती पितांबर हरी तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर का मन माझे तू का मन माझे हे जी सर्व सुख तू का मन माझे तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे हे ती सर्व सुख तू का म्हणे माझे तू का मन माझे तू का मन माझे हे जी सर्व सुख तू का मन माझे तू का म्हणे माझे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख तू का म्हणे माझे पाहिन त्रिमुख आवडीने हो पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडी रे ओ पाहिन श्रीमुख आवडीने हे पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा हे आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हे आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा पाते पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा काजे पितांबर तुळसी हार गळा विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे 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 देव राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे को ध्यान हरे राम कृष्ण हरे जय राम 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 हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा हे बहुत सुरेताची जोडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय राम सेवितो हारस वाटितो आनिका सेवितो हारस वाटितो आनिका सेवितो हारस वाटितो आनिका सेवितो हारस वाटितो आनिका यारे हो नकारान भरी यारे हो नकारान भरी यारे हो नकारान भरी विटेवरी जाचे पाऊले समान जाती पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान तुझे कदान शुरदाता तुझे कदान शुरदाता तुझे कदान शुरदाता मनाचे संकल्प पाववेल सिद्धी मनाचे संकल्प पावेल सिद्धी मनाचे संकल्प पाववेल सिद्धी मनाचे संकल्प पावेल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पाय जरी राहे बुद्धी याचे पाय जरी राहे बुद्धी याचे पाय तुका म्हणे मज दाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा म्हणे मज दाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्गा सोपा सुख रूप मार्ग हा सोपा सुख रूप मार्ग हा सोपा सुख रूप विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान तोचे कदान शुरदाता तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता रघुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई गोपाल घुमाई सेवितो हारस वाटितो अनिका 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 झारे होऊन रान भरे झारे होऊन रान भरी विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती
पाऊले समान घरे बोना का रानबरी घरे बोना का रानबरी विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान सेवी तो हारत वाटी तो अनेक 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 ग्यारे हो मुना रान भरिया घ्यारे हो मुना रान भरिये विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान घरे बोना का रानबरी घरे बोना का रानबरी विटेवरी जाती पाऊले समान विटेवरी जाती पाऊले समान तोच एक दान शूरदाता तोच एक दान तोच एक दान तोच एक दान तोच एक दान शूरदाता तोच 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 एक दान तोच एक दान शूरदाता तोच एक दान तोच एक दान तोच तोच एक दान शूरदान तोच एक दान तोच एक तोच एक दान शूरदाता शूरदान शूरदान तोच एक दान शूरदाता तोच
दानशूर शूरदाय तो
विठ्ठल 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 हरी भगवान की जय महाराज की जय हनुमान की जय महाराज की जय चंदन श्री गुरुदेव सेवितो हा रस वाटितो अनेका सेवितो हा रस वाटितो अनेका ग्यारे हो नका रान भरी विटेवरी जाची पाऊले समान तोची कदान शुरदाता मनाचे संकल्प पाववेल सिद्धी याचा आवाज वाढवा मनाचे संकल्प पाववेल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी विटेवरी जाची पाऊले समान तोची कदान शुरदाता तुका म्हणे मज धाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी जाची पाऊले समान तोची कदान शुरदाता गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्मुफलचारु भक्षणम् उमासुतशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुडाया दंडवत सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू विवेकाने जाणे सुगठित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुढ रसिकत्व उकलिले ललित रसे तरु तरविला श्री भागवत तरु तया श्री ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करो नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सुपदेवा निवृत्ती उदारा सुपन देवा नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हे निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन हे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची हे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची ये देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन अद्यत्रे जननी देवाची महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संतती
कथा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळे तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत हे तया माझे दंडवत तया माझे दंड तया माझे दंडवत तया माझे दंडवत तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंड शिरे तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत सेवित्वारस वाटित्वाने का घ्यारे हो नका रान भरी विटेवरी ज्याचे पाऊले समान तोची एकदान शुरदाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या या समप्राप्त कीर्तना करता निवडलेला अभंग कीर्तनासाठी म्हणून दाखवलेला गाऊन दाखवलेला सेवेकरता घेतलेला उच्चारलेला निवडलेला प्रतिपाद्य केलेला अभंग महान भगवत भक्त श्री पंढरीरायाचे लढिवाळ लाडके जवळचे पांडुरंगाचे निस्सीम उपासक मानले जाणारे वारकरी संप्रदायाच्या कलशापर्यंत ज्यांनी आपली मजल गाठली संप्रदायाच्या वारकरी संप्रदायाच्या कलशावर ज्यांनी आपलं स्थान अत्यंभूत स्थानापन्न केलं अशा जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा थोडासा हा मोजक्या शब्दाचा मोजक्या अक्षराचा अभंग असून या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्ही जर लोकाला वाटलं तुम्ही जर लोकाला दिलं तुम्ही जर लोकांपर्यंत हा भक्तिभावाचा रस पोचवला तर विटेवर उभी असणारी दातृत्वान शक्ती तुम्हाला काहीच कमी पडणार नाही असा निर्धार महाराज आजच्या अभंगाद्वारे व्यक्त करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनाला कार्यक्रमाला सेवेला निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी सुरुवात करण्याच्या प्रथमता प्रारंभीला अगोदर हे कीर्तन इथं काय निमित्ताने आहे आपण सगळी मंडळी कुठल्या कारणाने या ठिकाणी आलेला आहात आज या मंडपामध्ये कीर्तनाला एकत्र येण्याचं एकत्र जमण्याचं निमित्त काय आहे हे आपण सर्वांना श्रुत आहे ठाऊक आहे माहीत आहे ज्ञात आहे ते काही नव्यानं सांगायची गरज नाही पण तरी सुद्धा कीर्तनाचं निमित्त या ठिकाणी मला आज पुन्हा सांगणं गरजेचं आहे आणि ते कीर्तनाचं निमित्त म्हणजे असं आपल्या परमपावन परमपवित्र श्री क्षेत्र सोनजाम या गावामध्ये आपल्या सर्वांच्या महत् भाग्याने प्रतिवर्षी मला वाटतं सोनजामचा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी संपन्न होतो दरवर्षी आलं की सोनजामचा अखंड हरिनाम सप्ताह गावकरी एकत्र येतात आणि प्रतिवर्षी करतात इथून पुढेही करत आहे पण यावर्षी तुमच्या सोनजामच्या खऱ्या अर्थानं शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला की कचेश्वर बाबांचा नारळी सप्ताह यंदा सोनजामला आला हे खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचं अत्यंत महत् भाग्य आहे अत्यंत विशेष भाग्य म्हणावं लागेल आपल्या सर्वांच्या परिचयाचं व्यक्तिमत्व आपल्या नाशिक जिल्ह्यातील एक जुने कीर्तनकार संप्रदायाच्या नियमावलीला तत्वप्रणालीला जपणारं आचारसंहितेला लाभणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय श्री कचेश्वर महाराजांचा दत्त जयंती निमित्ताने प्रतिवर्षी गाव बदलून सप्ताह असतो बघा आणि दरवर्षी गाव बदलून सप्ताह एवढ्या थाटामाटात वैभवात दिमाखात संपन्न करतात मायबाप खरोखर त्यांच्या साधनेला त्यांच्या अट्टाहासाला किंमत दिली पाहिजे मार्क दिले पाहिजे काहीतरी या माणसांची साधना आहे म्हणून हे घडतं बघा आपली जुनी लोक म्हणायची माणूस असा पाहिजे का माणसानं लात मारेल तिथं पाणी काढावं आता आपण लात मारू तिथे रक्त काढून घेतो तो भाग वेगळा लय अवघड झालं बघा पण महाराज जिथं सप्ताह करतात चांगलं भक्तिभावाचं वातावरण तयार करतात काय या जाधव कुटुंबियांचं भाग्य असेल काय या जाधव कुटुंबियांची वाढ वडिलांची पुण्याई फळाला आली असेल आणि म्हणून या जाधव कुटुंबियांनी हा सप्ताह त्यांच्या दारामध्ये स्वीकारला मला वाटतं त्यांच्या वडिलांचा आणि त्यांच्या मातोश्रीच्या स्मृतीप्रित्यर्थ आज हा कार्यक्रम स्वीकारला त्यांचे वडील आणि त्यांची माय वरून स्वर्गातनं जिथं कुठं असतील माय आहे वडील म्हणून राहिलो मी माय आहे मला माहिती आहे ना मला माहिती आहे माय आहे मी वडिलांचं सांगतो त्यांचे वडील आणि माय वडील स्वर्गात जिथं कुठं असतील आणि माय जिथं कुठं असेल तिथून त्यांना आशीर्वाद देत असेल की देवा माझ्या लेकराने एवढा गोड कार्यक्रम संपन्न केलाय
माझ्या पोरानं मी गेल्यावर माझ्या दारात एवढा गोड चांगला कार्यक्रम आणलाय. भगवान परमात्मा करो माझ्या लेकराला कशाचीच कमी पडू देऊ नको. त्यांच्या पाठीमागं त्या बापाचा आणि त्या आईचा आशीर्वाद मिळाला ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी श्रीमंती आहे. वा सोपं नसतं एवढं कार्यक्रम करणं आणि ते 7 दिवस. आज किरण शेटची धावपळ बघा. तुम्ही जेवले का? तुमचं जेवण झालं का? आलेल्या पाहुण्याला अमके जेवले का? तुम्ही तमके जेवले का? हो 2 दिवस लग्नाचा कार्यक्रम असतो तरी घरावाला वैतकून जातो. कवा जाईल गबाळ एकदाच, कवा आवडतील एकदाच, कवा निघतील असं म्हणतात. पण आम्ही जेव्हा बसलो होतो तेव्हा किरण शेठ म्हणत होते कार्यक्रम आवरल्यावर मला काही करमायचं नाही बा. 2-4 दिवस मला काही बरं वाटायचं नाही बा. मला काही आता 2-3 दिवस सुखाचे जायचे नाही बा. महाराज म्हटले 2-3 दिवस नाही 7 दिवस तुम्हाला करमायचं नाही. पण खरोखर त्यांच्या प्रांगणामध्ये आज खऱ्या अर्थानं त्यांनी किती मोठा पैसा खर्च करावा, किती कुठेही चांगल्या ठिकाणी कुठेही पैसे द्यावे, पण आज त्यांच्या दारामध्ये दुसरं पंढरपूर अवताराची गरज नाही. विटेवरचा मालक सुद्धा आज त्यांच्या घरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेला आहे. त्यांनी या कार्यक्रमाचं नारळ स्वीकारलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजचं हे संकीर्तन पुष्प ॲक्सिडेंटली अपघाताने माझ्या वाट्याला आले बघा. ते देवालाच मान्य असते. महाराज तुम्ही आधी किती पत्रिका छापा सागर महाराज, आधी तुम्ही कोणाचे कार्यक्रम घ्या, कोणाचे पत्रिकेमध्ये नावं टाका, पण आज बरोबर परमेश्वरानं हे मायाच वाट्याला दिलं होतं बघा. आजचं कीर्तन तुलाच करायचं आहे गड्या, इथं आज तुलाच जायचं आहे हे बरोबर माझ्या कपाळावर लिहिलेलं होतं. आजची संकीर्तन सेवा तसं पाहायला आजची संकीर्तन सेवा महाराष्ट्रातील एक विद्वत कीर्तनकार आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आमच्या आदरस्थानी असणारे व्यक्तिमत्व महामंडलेश्वर अनंतदाजी महाराज तात्यांची होती. पण आजची ही संकीर्तन सेवा योगायोगाने घाईघाईने माझ्या वाट्याला आली. जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. काय झालं म्हणे, एकाचं नवीन लग्न झालं. लग्न कोणाचं नवीनच होतं पण झालं म्हणे एकाचं नवीन लग्न झाल्यावर ती पोरगी तिच्या बापाची भली लाडकी होती. त्या पोरीने सांगितलं बाबा परत मूळ दुसऱ्या दिवशीच घ्या बरं, दिवस लेट करू नका, मला काही करमत नाही, मी जास्त दिवस राहणार नाही. बाप म्हणला काळजी करू नको, दुसऱ्या दिवशी परत मूळ राहील, मी दुसऱ्या दिवशी तुला घ्यायला येतो. मग तयार झालं. या अटीवर पोरीने लग्न केलं. पोरगी सासरी गेली. दुसऱ्या दिवशी बाप घ्यायला लवकर येणार होता म्हणून पहाटे लवकर उठली. झाडझूड सगळे कामं पोरीने करायला सुरुवात केली. पहिल्या जुन्या काळचे लग्न झाल्यावर पहिल्या दिवसापासूनच बाया झाडलोट करायला सुरुवात करून द्यायचा. ते आता सारखं नाही बघा. आता 1.5 महिना होऊन जातो तरी याला कचरा म्हणतात का? पहिला जुन्या काळी लगेच काम चालू व्हायचं. त्या पोरीने झाडलूट सगळं चालू केलं. आणि बाप कधी येईल? 8 वाजले. बापाची गाडी कधी येईल? 9 वाजले. माझे वडील कधी येतील? 10 वाजले. माझे वडील कधी येतील? हा विचार करता करता तिच्या वडिलांकडे एक राजदूत गाडी होती. आता त्या गाड्या राहिल्या नाही. जुन्या काळासारख्या आता गाड्या राहिल्या नाही. तिच्या वडिलांकडे राजदूत गाडी होती आणि राजदूत वाजली. त्या पुरीला एवढा आनंद झाला. 10 वाजताच मला माझे वडील घ्यायला आले. बाहेर येऊन त्या पुरीने पाहिलं तर ती राजदूत तिच्या वडिलांची नसून बांगड्या भरणाऱ्या कसार दादाची होती. तसं तुम्ही जी गाडी बोलवली ती आज तिच्या ऐवजी ही दुसरीच गाडी वेळेत उभी राहिली. पण जुने लोक असं म्हणायचे, जुने लोक असं सांगायचे की म्हटलं जातं गड्या की एक टोळी जर कांदे लावायला भेटली आपल्याला भेटत नसेल तर आपण दुसऱ्या टोळीकडे जातो. दुसऱ्या टोळीला काय सांगतो, जरी त्यांना 7,000 रुपये बिगा दिला होता, घाई तुम्ही पण पटकन चला. म्हणजे मी काय ते पुढचं सांगत नाही, मी आपल्या ते उगा आता काय बघा ते असं काय लय मोकळं बोलायचं नसतं. बाकीराव पाटील बसले पुढे जरा आपलं कडाकडानं होऊ द्यायचं असतं बघा. मग म्हटलंय तसं काय नाही बघा, मोकळ्या मनानं इथं येण्याचा योग आला. आजचा हा संकीर्तन सेवेचा योग माझ्या वाट्याला होता. आमच्या सागर महाराजांचा फोन आला, त्या निमित्ताने कीर्तन सेवेचा योग माझ्या वाट्याला आला. परम भाग्य समजतो. कीर्तनाकरता वातावरण अत्यंत गोड आहे. कचेश्वर महाराजांची उपस्थिती आहे, त्यांचे धन्यवाद. सागर महाराजांची कथा आहे, त्यांचे धन्यवाद. गोड अशी साऊंड सर्व्हिस आपल्या गावातली आहे, त्यांचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. गायनाच्या साथीकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य ज्यांनी पहिली पंचपदी गायली ते हरिभक्तीपरायण समाधान महाराज, त्यांच्या शेजारी ज्ञानेश्वर महाराज. गोड महाराजांचा, दोन्ही महाराजांचा सुंदर आवाज आहे. त्यांच्या शेजारी आपल्या सिंधू अक्का, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी म्हणून आमच्या अक्का आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. मृदंगाचार्य महाराज लय गोड वाजवतात. महाराजांचं नाव संदीप महाराज बघा, अत्यंत गोड बघा. त्यांच्याकडे पाहिलं कोणी म्हणणार नाही एवढं जोरात वाजवतं, एवढं सुंदर वाजवतं बघा. अत्यंत गोड. एकदा जोरात त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. या वयामध्ये एवढी सुंदर तयारी आहे, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. हार्मोनियमची साथ आहे, आपणा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. परिसरातील महाराजांवर प्रेम करणारा सर्वच गावातील हा सगळा भक्त परिवार, सगळ्याच गावातील श्रोतृवर्ग, सगळ्याच गावातील टाळकरी आलेले आहेत, त्यांचे धन्यवाद. चोपदार आहे, तीनही चोपदाराचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. विशेषतः विनेकरी तुमचे सुद्धा आभार. तुम्ही येता येतात नाचत आला बघा, अत्यंत गोड. याही वयामध्ये तुम्ही एवढं नाचतात, खरोखर हे वय काय नाचायचं आहे का तुमचं बघा.
पण अत्यंत तुम्ही मोकळ्या मनानं नाचतात, चांगल्या आनंदाची गोष्ट आहे. तुमचे सुद्धा आभार धन्यवाद व्यक्त करतो. म्हातारी तुमची विशेष काळजी घेत असेल म्हणून तुमचं काम एवढं मन मोकळं आहे ते माझ्या लक्षात बरोबर आलं. बघा, तुमचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. अत्यंत अल्प वेळामध्ये आपल्याला कीर्तन करायचं आहे. परिसरातील जाणती जुनी बुजुर्ग मंडळी कीर्तन ऐकण्याकरता आहे, त्या दृष्टीने चिंतन होणं ही काळाची गरज आहे. मी वेळेचा फार पक्का माणूस आहे, म्हणजे मी घड्याळाचं म्हणून राहिलो, टायमाचं म्हणतोय. बरोबर 10:30 वाजता आपल्याला थांबायचं आहे. 1 तासात या अभंगाला थोडासा न्याय देण्याचा आपण प्रयत्न करू. सर्वांनी टाळी वाजवून भजन करा. विठ्ठल विठ्ठल. आवाज साऊंड गोड लागलाय, असाच शेवटपर्यंत राहू द्या. बघा, तुकाराम महाराज आजच्या अभंगात सांगतात, हा जो भक्तिभावाचा रस माझ्याकडे आलाय तो मी स्वतः सेवन करतो आणि इतरांनाही सुद्धा वाटतो. तो तुम्ही घेऊन रानभरी होऊ नका, तो तुम्ही सुद्धा लोकाला वाटा. जर तो तुम्ही लोकाला वाटला तर विटेवर उभी असणारी दातृत्ववान शक्ती तुम्हाला काहीच कमी करणार नाही. तोच एक दानशूर दाता, तो देण्याकरताच बसलेला आहे. तुम्ही त्याच्याकडे फक्त मनात आणा, ते ती इच्छा पूर्ण करतो. मनाचे संकल्प पावेल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. तुकाराम महाराज सांगतात, मनात आणा हे तो द्यायला ते तयार होतो. फक्त भक्तिभावाचा रस तुम्ही लोकांना वाटा, वाटल्यावर तो 100% देतो. हे सांगण्याकरताच वरतून त्यानं खाली मला पाठवले. तुका म्हणे मज दाढीले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप, फक्त तुम्ही लोकांना वाटा. असा अभंगाचा सरळ एवं धावता सुटसुटीत भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. चला, कीर्तनाकडे आपण निघालो. बारकाईने सगळ्यांनी लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुम्हा सगळ्यांना जे पाहिजे ते मी सगळं देण्याचा प्रयत्न करतो. फक्त जीवाचे कान करून बारकाईने कीर्तन श्रवण करा. कीर्तनाकडे आपण निघालो. मंडळी, आजकाल मृत्यू लोकातल्या प्रत्येक माणसाला प्रसिद्धीची हाव लागली राव. प्रत्येकाला वाटतं मी प्रसिद्ध झालो पाहिजे, प्रत्येकाला वाटतं मी प्रसिद्धी मिळवली पाहिजे, प्रत्येकाला वाटतं की 4 चौघात माझंच नाव निघालं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं आपलाच फोटो व्हॉट्सअपला व्हायरल झाला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं माझा पेपरात फोटो छापून आला पाहिजे, भले तो दहाव्याचा का असेना. पण प्रत्येकाला वाटतं का माझाच नाव लौकिक झालं पाहिजे, मीच मोठा झालो पाहिजे, 4 लोकांना आपल्यालाच मानलं पाहिजे, समाजानं आपल्याच नावाची उदू केली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं मी प्रसिद्ध व्हावं. जगद्गुरु तुकाराम महाराज गाथेमध्ये सुंदर वर्णन करतात, प्रत्येकाची इच्छा आहे का मी प्रसिद्ध व्हावं. महाराज सांगतात, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे, पूज्य व्हावे, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे, पूज्य व्हावे, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे, पूज्य व्हावे, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे. अक्षरे आणि ती अंगाशी जाणीव, अक्षरे आणि ती अंगाची जाणीव, अक्षरे आणि ती अंगाशी जाणीव, अक्षरे आणि ती अंगाची जाणीव, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे, पूज्य व्हावे, इच्छा ते गौरव पूज्य, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे, पूज्य व्हावे, इच्छा ते गौरव पूज्य व्हावे. कीर्तन म्हणजे असं ठणक्यावर चाललंय बघा. साली बिली सुद्धा ऐकाय तशात असं वजनदार नाही. तर मग मला सांगा, बरं वाटतं तुम्हाला ऐकायला? होय भाऊ, नारळी शब्द असा कसा वजनात चालला पाहिजे. लक्ष द्या, प्रत्येकाची इच्छा आहे पूज्य व्हा. प्रत्येकाला वाटतं मी पूज्य झालो पाहिजे, प्रत्येकाला वाटतं माझं नाव लौकिक झालं पाहिजे. मायबाप, या प्रसिद्धीच्या झोतातून, लक्ष देऊन ऐकताय तुम्ही, या प्रसिद्धीच्या झोतातून सामान्य माणूसही सुटला नाही, या प्रसिद्धीच्या झोतातून देवही सुटला नाही, आणि या प्रसिद्धीच्या झोतातून संत सुद्धा सुटले नाही. विठ्ठल सामान्य माणूस तुम्ही आपण सुद्धा प्रसिद्धीला पक्के नडलोय राव. तुम्हा आम्हाला सुद्धा वाटतं की आपण प्रसिद्ध झालो पाहिजे. ऐका, प्रसिद्ध केव्हा होतं माणूस? समाज जे काम करतोय तेच काम आपण केलं तर आपण प्रसिद्ध होणार नाही. लोकांपेक्षा काहीतरी जर वेगळं केलं तर तुम्ही नक्की प्रसिद्ध व्हाल. सगळे लोक बसले आणि पोरी उभं राहिलं, झालं की नाही प्रसिद्ध? मला सांगा तुम्ही, सगळ्या लोकांचं लक्ष आलं की नाही याच्यावर? लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करा. सगळे माणसं बसून कीर्तन ऐकताय, एखाद्याला वाटलं जरा पडल्या पडल्या ऐकू, आज काय म्हणतो महाराज, काय सांगू राहिला, प्रसिद्ध झाला की नाही माणूस? लोकांपेक्षा काहीतरी वेगळं कराल तर तुम्ही प्रसिद्ध व्हाल.
पण माझी विनंती आहे, चुकीचं काम कराल, चुकीच्या कामाने जरूर प्रसिद्ध व्हाल, पण चुकीच्या कामाची प्रसिद्धी ही नासकी आहे. चांगलं काम करा, चांगल्या कामाने प्रसिद्ध व्हा. जुन्या काळी ह्या गावचा निरोप त्या गावाला पाठवायचा असला पत्र लिहावं लागायचं. जुन्या काळी जर पत्र आलं तर लोक दचकून उठायचे. का? हे पत्र एकतर कोणाचा तरी जन्म झाला ही बातमी घेऊन आला असेल, नाही तर कोणीतरी हीच बातमी घेऊन आला असेल. जुने लोक पत्राला लय घाबरायचे. लोक म्हणायचे तार आली राव, तार आल्यावर लय घाबरायचे लोक. पण आता पत्र राहिले नाही. पत्र कशी लिहावा याची अक्कल लोकाला राहिली नाही. परवा एकानं त्याच्या सासऱ्याला पत्र लिहिलं आणि पत्रात लिहिलं चिरंजीव मामा. आता मामा काय चिरंजीव, काय पत्र लिहितील लोक, पत्र कसं लिहावं कळलं पाहिजे. पण आता पत्र राहिलं नाही. का? जुन्या काळी ह्या गावचा निरोप त्या गावाला पाठवायला 8 दिवस लागायचे. पण कोण नरश्रेष्ठ जन्माला आला ज्यानं मोबाईलचा शोध लावला, आज एका मिनिटात सोमजामचा माणूस अमेरिकेला फोन करतो. हॅलो, कोण बोलतो? तो तिकडून सांगतो मी बाबूराव बोलतो. म्हणजे पाहा तुम्ही किती तंत्रज्ञान प्रगत झालं, किती तंत्रज्ञान वेल डेव्हलप झालं. का? लोकांपेक्षा काहीतरी वेगळं केलं म्हणून तो प्रसिद्ध झाला. जुन्या काळी कीर्तन करायचं म्हटलं की बल्बचा शोध नव्हता. मग बल्बच्या ऐवजी काय करावं लागायचं? टेंबा, नाहीतर कंदील टांगावं लागायचे. जुनं आमच्या काळचं सांगू राहिलो, पहिलं जुना माणूस आहे ना मी, ऐका. जुनं कंदील टांगावं लागायचे. त्या कंदिलाचं एक वैशिष्ट्य होतं, ती कंदील कीर्तनकार दिसायला कसा आहे याच्यावर त्या वाथेचा आटा अवलंबून होता. आता फक्त तुम्ही मला नाव घ्यायला लावू नका. असा ते कंदील टांगलेला असायचा. पण कोण नरश्रेष्ठ जन्माला आला, ज्या नरश्रेष्ठाने बल्बचा शोध लावला आणि कंदील बंद होऊन बल्बने लोक कीर्तन करायला लागली. थॉमस अल्वा एडिसन नावाच्या माणसाने लोकांपेक्षा समाजापेक्षा काहीतरी वेगळं काम केलं म्हणून तो प्रसिद्ध झाला. विठ्ठल विठ्ठल माणसंही प्रसिद्ध होतात राव, माणसं नक्की प्रसिद्धी मिळवतात. पण ऐका मायबाप, माणसाच्या प्रसिद्धीची उदो कुठपर्यंत? जोपर्यंत देवाची प्रसिद्धी दिसत नाही तोपर्यंत. एकदा देवाची प्रसिद्धी दिसली की माणसाची प्रसिद्धी देवाच्या प्रसिद्धी पुढे 0 होत असते. तुम्हाला पटवून देतो मी. आपण हा बल्ब लावलाय, मरकुरी लावले. ह्या बल्बची गरज आपल्याला कुठपर्यंत? जोपर्यंत सकाळी सूर्य उदय होत नाही तोपर्यंत. एकदा का सूर्य उदय झाला, असे किती बल्ब लावले म्हणजे सूर्याचा उजेड दाबतील ते? नाही महाराज. बल्ब हा माणसाची प्रसिद्धी आहे. बल्ब मर्क्युरी ही माणसाची प्रसिद्धी आहे. पण सूर्य ही देवाची प्रसिद्धी आहे. जेव्हा देवाची प्रसिद्धी पुढे येते तेव्हा माणसाची प्रसिद्धी 0. आणि मंडळी, प्रसिद्धीच्या बाबतीत देव एवढा पुढे आला का प्रसिद्धीच्या बाबतीत देवानं एवढे भयंकर काम केले का देवाचा नादच करायचा नाही राव. विठ्ठल सामान्य जीवाला जमणार नाही ही एवढी महागडी कामं देवानी केली. प्रसिद्धीच्या बाबतीत देवाचा नादच करायचा नाही. कसा नाद करायचा नाही तुम्हाला समजण्याकरता सांगतो. देवानं काय काय केलं प्रसिद्ध होण्याकरता. बघा, तुम्ही आपण एकच लग्न करतो. लई एखादा नशिबान असेल, जया पुरुषा दोई नारी, 2 लग्न करतो तो. पण भगवान परमात्मा एवढा अवघड आहे. भगवान परमात्म्याने 1, 2, 3, 4 नाही, तब्बल 16,108 बायका केल्या. 16,108 बायका देवानं केल्या. मी असंच एकदा कीर्तनात सांगत होतो, म्हटलं हे बघा, देवानं 16,108 बायका केल्या. एक जण घरी गेला त्याच्या मंडळीकडे, तिला म्हणतोय मी सौरभ महाराजाचं कीर्तन ऐकून आलो. म्हण काय? त्यानं कीर्तनात असं सांगितलं का देवानं 16,108 बायका केल्या. मग ती म्हणली केली असेल तर केली असेल, तुम्हाला काय करायचं? तू म्हणला थांब ना. म्हण काय? त्यानं 16,108 केल्या, मी जर अजून 1 केली चालेल का तुला? ती म्हणली थांबा, याचं उत्तर तुम्हाला उद्या देते. दुसरा दिवस उजळला. तू म्हणला काल तुला काहीतरी विचारेल होतं, माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही? अगं मी सौरभ महाराजाच्या कीर्तनात ऐकून आलो का देवानं 16,108 बायका केल्या, मग मी अजून एखादी केली तर चालेल का? ती म्हणली दम घ्या,
मी सागर महाराजाचं कीर्तन ऐकून येईल. आणि सागर महाराजानं कीर्तनात असं सांगितलं की द्रौपदीला 5 मालक होते. तो म्हणला का मी कुठं काय म्हणतो, माझं काय म्हणणं आहे का, चाल चाल आपल्याला जेवाय घे. दृष्टांत संपला. जे काम देवानं केलं ते काम आपल्याला करता येणार नाही. देवानं 16,108 बायका केल्या. देवाची याच्यात प्रसिद्धी नाही, पण 16,108 बायका करून सुद्धा देव निष्कलंक ब्रह्मचारी राहिला. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. ब्रह्मचारी भोग भोगुन ब्रह्मचारी, भोग भोगुन ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. 16,108 बायका करून देऊ निष्कलंक ब्रह्मचारी राहिला. हे देवाचं नवल राव. काय झालं तुम्ही ऐकतात म्हणून तुम्हाला सांगतो. एकदा की नाही दुर्वास ऋषी यमुनेच्या पैल तीराला आले आणि ते दुर्वास ऋषी 60 खंड्या अन्न खायचे. कोण 60 म्हणतं, कोण 60,000 खंड्या म्हणतं, पण खायचे एवढं नक्की. ते दुर्वास ऋषी एवढं अन्न खायचे आणि त्यांना अन्न घेऊन त्या गवळणी निघाल्या. पण यमुनेला पूर आला होता. आता यमुनेच्या पलीकडं कसं जायचं, ते यमुने कृष्णाकडं त्या गवळणी आल्या आणि देवाला सांगितलं म्हणे देवा यमुनेला पूर आलाय, पलीकडे जाण्याकरता रस्ता नाही, काही करा पण वाट काढून द्या. देव म्हटला थांबा. म्हणे काय, जाऊन सांगा त्या यमुनेला 16,108 बायका भोगून सुद्धा जर देव ब्रह्मचारी असेल तर वाट दिसेल. गवळणीनं डोक्यालाच हात लावून खाली बसली. म्हणली बाया याच्या आशीर्वादानं 4 पोरं मला आहे. एक पुण्याला, एक मुंबईला शिकत, एक बालवाडीला, एक 7वीला गावात टाकेल ना. हा म्हणतो ब्रह्मचारी असेल तर वाट दिसेल. पटतं का याला बोलायला, काय म्हणतो सांगून तरी पाहू. म्हणून ती गवळण त्या यमुनेला जाऊन सांगितलं जर 16,108 बायका भोगून देव ब्रह्मचारी असेल तर वाट दिशील. अहो यमुनेनं वाट दिली. ती गवळण सांगते मज भुली पडली कैच्या परी, आम्हा भोगुनी म्हणे मी ब्रह्मचारी, दिली वाट यमुना माये खरी, महिमा मान कळे अध्याप वरी वो, बोले दुतिके राधा हे वचन. अजून समजलंच नाही ही देवाची प्रसिद्धी. भगवान परमात्म्यानं प्रसिद्धी करता एवढे कामं केले, एवढे कामं केले का देवाचं कोणी हातच जाणार नाही. नळोबराय सांगतात जळीता हो वनवा मुखेची प्राशीला. एकदा काय झालं, 12 गाव आग लागली. लोक पळायला लागले. धावा धावा धावा, पळा पळा पळा, आग लागली आग लागली, विझवा विझवा विझवा. सगळे गोपाळ पळायला लागले आणि सगळे गोपाळ कृष्णाकडे आले आणि कृष्णाला सांगितलं देवा आग विझव. मी देवाची प्रसिद्धी सांगतोय ऐका. देवा आग विझव, काही कर पण आग विझव. देवाने सांगितलं आग विझवतो पण तुम्ही एवढ्याने डोळे बंद करा. सगळ्या गोपाळ्यानं डोळे बंद केले पण 2-4 गोपाळ्यानं बोटाच्या फटीतून अशी जागा उघडीच ठेवली. काही काही माणसं एवढी अवघड राहत्या. आता मी मंडपातल्या सगळ्या लोकांना म्हणलं ना एवढ्याने डोळे लावा, सगळे लोक डोळे लावतील. पण 2-3 असे ब्रह्मदेवाच्या गैरहजेरी जन्माला राहत्या ती डोळी उघडीच ठेवती. ती म्हणशी हा का पळून जातो का, याचा का चपला चोरायचा विचार आहे का, म्हणजे पहा लोक तुम्ही, लोक डोळे उघडेच ठेवते. सगळ्या गोपाळ्यानं डोळे लावले पण 2-4 गोपाळ्यानं बोटाच्या फटीतून अशी जागा सोडली आणि भगवान परमात्म्याने पसरून मुख गेली येली ज्वाळ, पाहाती गोपाळ बोटा सांदी. बोटाच्या फटीतून 2-4 गोपाळ्यांनी पाहिलं का यानं 12 गाव आग गिळली. आणि मग त्याच्यातला एक गोपाळ म्हणतो देवा कानोबा कैशी रे एवढी गिळलेली आग, कशी काय एवढी आग गिळली रे कानोबा, न देखो तुझं पोळला कोठे अंग, तुझं कुठं अंग भाजलं नाही. माणसं बिड्या वडीत आता मिशा करपून जात. अरे तू 12 गाव आग गिळली, तुला कुठं चटका सुद्धा बसला नाही, कैची रे एवढी गिळलेली आग. भगवान परमात्म्याने 12 गाव आग गिळली ही देवाची प्रसिद्धी आहे. भगवान परमात्म्याने प्रसिद्धी करता, भगवान परमात्म्याने प्रसिद्धी मिळवण्याकरता जे काम केलं ते सामान्य जीवाला कधी जमू शकत नाही. अहो त्याची प्रसिद्धी पहा. रस्त्यानं चालता चालता, सहज चालता चालता त्यानं एका दगडाला पाय लावला तर पाय लावल्याबरोबर दगडाची शिळा झाली. तुम्ही खुशाला म्हणून राहिले. दगडाला
पाय लावल्याबरोबर दगडाची बाई झाली. ही देवाची प्रसिद्धी, ही देवाने केलेली प्रसिद्धी आहे. पण ऐका ना मायबाप, मुद्दा सांगतो तुम्हाला. माणसाच्या प्रसिद्धीची उदो उदो कुठपर्यंत, जोपर्यंत देवाची प्रसिद्धी दिसत नाही तोपर्यंत, आणि देवाच्या प्रसिद्धीची उदो उदो कुठपर्यंत, जोपर्यंत साधूची संताची प्रसिद्धी दिसत नाही तोपर्यंत. एकदा का संताची प्रसिद्धी पुढे आली की देवाची प्रसिद्धी तिच्या पुढे 0 होत असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो देवाची प्रसिद्धी काय आहे. एक श्लोक तुमचा पाठ आहे, बोला. मुखम करोती वाचालम पंगुलंगम यते गिरी यत कृपा तमहम वंदे परमानंदम माधव. देवाची प्रसिद्धी काय आहे ऐका, लक्ष देऊन ऐका. देवाच्या कृपेने मुका माणूस बोलू शकतो. देवाची कृपा झाली तर एखादा मुका असेल तर त्याला वाचा येऊ शकते, ही देवाची कृपा आहे. पण संत काकणभर देवाच्या पुढे गेले. मुका माणूस देवाच्या कृपेने बोलतो खरा, पण ज्याला बोलणंच माहिती नाही, बोलायचा आणि ज्याचा कधी अर्थार्थी संबंध आलेला नाही, 10 पिढ्या ज्याचं कुणी घरातलं बोललेलंही नाही, संत महात्म्यांनी अशा रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवावा आणि त्याला बोलायला लावावं. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरपिला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वद्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकाचा माय बाप दर्शन हरले पाप, साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, साधकाचा माय बाप दर्शन हरले पाप. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. देवाच्या कृपेने मुका माणूस बोलू शकतो, ही देवाची प्रसिद्धी. पण संतांच्या कृपेने ज्याला कधी बोलणंच माहिती नाही, बोलायचा आणि ज्याचा कधी संबंधच आला नाही, असा रेडा. रेडा एवढा अवघड असतो. रेड्याचा आणि बुद्धीचा लांब लांबपर्यंत कधी संबंध नाही. बरं म्हणजे मी रेड्याचं सांगू राहिलो, लय अवघड प्राणी असतो तो. एखाद्या वेळेस कीर्तनाला जाताना रस्त्यामध्ये जर उभा राहायला गाडीच्या आडवा आला, हरण वाजू वाजू आपण जाम होतो. अरे अरे वय बाजूला, अरे मला घाई, वय तू बाजूला, ती बाजूलाच होत नाही राव. तेव्हा एखादा ट्रकवाला ट्रक मधून उतरतो पाठीमागून, टामी काढतो, त्याला जाहीर जे हरी घालतो. तेव्हा म्हणतो हा सौरभ महाराजाची गाडी काढू, म्हणजे असा रेडा. ज्याचा आणि बुद्धीचा कधी संबंध नाही, अशा रेड्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी अवघडातला अवघड असणारा ऋग्वेद बोलून घेतला. ही संत ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद, देव म्हणे बोलले उदे, ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद, ज्ञानदेव म्हणे हा शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा, हे ओंकार शब्द प्रणवाचा, ओंकार हा शब्द प्रणवाचा. ज्ञानदेव म्हणे बोलू ऋग्वेद, त्या रेड्याच्या मुखातून अवघड वेद बोलून घेतला. ही संताची प्रसिद्धी. अजून पुढे सांगतो तुम्हाला, संत किती प्रसिद्ध झाले. देवाने अर्जुनाला गीता सांगितली. आता परवा गीता जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. देवाने अर्जुनाला गीता सांगितली. कुठल्या भाषेत सांगितली हो? येऊ का थोडस चहा घेऊन येऊ कमी? संस्कृत भाषेत गीता सांगितली. भगवान परमात्म्याने अर्जुनाला संस्कृत भाषेमध्ये गीता सांगितली.
एकाच भाषेत देव गीता सांगून मोकळा झाला. संस्कृत भाषा ज्याचा आणि आपला लांब लांबपर्यंत संबंध नाही. आपल्या लोकाला संस्कृत सुद्धा म्हणता येत नाही. काय काय माणसं म्हणतात संस्कृत्र. काय कायची संस्कृत एवढी अवघड आहे. मी एक ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो. त्या पोरानं संस्कृतमध्ये त्याच्या वडिलांना विचारलं, तातम भातम पातम कैसम खातम. आता तो त्याचाच बाप होता. त्यानं सांगितलं, बेटा फुकम फाकम भातम खातम म्हणजे घ्या. भगवान परमात्म्याने अर्जुनाला संस्कृत भाषेमध्ये गीता सांगितली. ही देवाची प्रसिद्धी आहे. पण देवानं अर्जुनाला फक्त एकाच भाषेत गीता सांगितली आणि देव मोकळा झाला. पण ती गीता जेव्हा ज्ञानोबाच्या ताब्यात मिळाली, विश्वमाऊलींनी ती गीता एका भाषेपुरती मर्यादित न ठेवता 56 भाषेचा केला से गौरव. फवारण विनाव उभारी फवारण विनाव 56 भाषेचा केला से गौरव. पवन विलाव गौरी पवन छप्पन्न भाषेचा केला असे गौरव. एक वाक्य गर्वाने सांगतो, लक्ष देऊन ऐका मंडळी. लय PhD करणारे जन्माला आले, लय फिलॉसॉफी करणारे जन्माला आले, लय मोठे मोठे तत्ववेत्ते शब्द पंडित स्वतःला म्हणून गाजवणारे जन्माला आले. पण ज्ञानेश्वरीतल्या 56 भाषा कोणत्या अजून भल्याच्या बापाला मेळ लागला नाही. ही क्रांती माझ्या ज्ञानोबरायची ही श्रीमंती आपल्या ज्ञानोबरायची आहे. लक्ष देऊन ऐका. देवाने एकाच भाषेत गीता सांगितली, देव बाजूला झाला. पण संत पुढे आले आणि संतांनी 56 भाषेचा केला असे गौरव. ही संतांची प्रसिद्धी. संत देवाला कधी आवरलेच नाही. संत कधी देवाच्या ताब्यात राहिलेच नाही. देव इथं तर संत लय पुढे जाऊन लागलेले होते. तुम्ही ऐकता आहात म्हणून तुम्हाला सांगतो, संत एवढे प्रसिद्ध का झाले, एवढे प्रसिद्ध संत का झाले. मायबाप, संत महात्म्यांनी प्रसिद्धी करता काय पगारी माणसं ठेवले नाही. संतांनी प्रसिद्धी करता काय कार्ड छापले नाही. ज्ञानोबांनी कार्ड छापलं का? संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आळंदीकर, खाली 2-4 मोबाईल नंबर, असं कार्ड छापले का ज्ञानोबांनी? का तालुक्या वाईज माणसं लावले, चला दिंडोरीत तुम्ही पाहायचा, निपाड तुम्ही पाहायचा, चांदोड तुम्ही पाहायचा, आपला प्रचार करायचा, असं केलं ज्ञानोबांनी? नाही महाराज, कार्डही छापले नाही, कायच नाही. अहो ते कार्डायचं तर एवढं अवघड आहे. आमचे महाराज लोकांचे कार्ड कार्यक्रम झाले, लोक असे कौतुकाने येते, बाबा कार्ड आहे, कार्ड तुमचं. ते कार्ड घ्या त्या आणि आमच्या देखत खुशाल दात करून आमच्या तोंडावर फेकून द्या त्या लोक. त्याच्यामुळं आपण काय तो नादच केला नाही बघा. काय आपण काय कार्ड बिर्ड छापले नाही. ज्याला नंबर घ्यायचा तो सन्मानानं घेतो. मला सांगा ना तुम्ही, ज्ञानोबांनी कार्ड छापले प्रसिद्धी करता? गावगाव माणसं नेमले का? नाही हो. खऱ्या संताला कार्ड छापायची गरज नाही. खऱ्या संताला प्रसिद्धी करता गावगाव माणसं नेमायची गरज नाही. खऱ्या संताची प्रसिद्धी तुकाराम महाराज सांगतात, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कृतीमुखी त्याचे नारायण, कृतीमुखी त्याचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले मुखी हात नारे माप, मुखी हाते नाप जाते ना. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्याचे नारायण. न करून कवनं शेला मेरा लावून द्यायचा. आज निवांत मोकळ्या मनानं होऊ द्यायचं. बघा ऐका, संत महात्म्याने प्रसिद्धी करता माणसं लावले नाही. संत महात्म्याने प्रसिद्धी करता गावगाव मंडळी पैसे देऊन लोक नेमले नाही. खऱ्या संताची प्रसिद्धी वाऱ्याच्या वेगानं चालते. का वाऱ्याच्या वेगानं चालते? मायबाप, संतांकडे प्रसिद्धीचा सर्वात महत्वाचा गुण आहे, त्याचं नाव आहे दातृत्व. संतांनी लोकाला दिलं, संत लोकाला देत आले, म्हणून संत संत राहिले. मी तुम्हाला विचारतो, आपल्या वाडवडिलांचे, आपल्या वडिलांचं नाव सांगता येईल? त्यांच्या वडिलांचं नाव नक्की सांगता येईल? त्यांच्या वडिलांचं नाव नक्की येईल? आजोबाचं येईल, पंजोबाचं येईल, खापड पंजा येईल, तुपड पंजा येईल, नेपड पंजा येईल, त्याच्यावर काही राहत नाही. एवढे नावं आपल्याला लिहिले असेल तर नक्की सांगता येतील. पण आपल्या पिढीतलं 8वं नाव सांगता येईल? 10वं नाव सांगता येईल? नाही सांगता येणार. आपल्या पिढीमध्ये 200 वर्षापूर्वी मागं कोण होतं हे आपल्याला सांगता येणार नाही. पण 700 वर्षाच्या ज्ञानोबऱ्यांचं नाव आजही आपल्या ओठावरती आहे, दातृत्व.
संत जगाला देत आले, संतांनी लोकाला दिलं म्हणून संत आज संत म्हणून प्रसिद्ध राहिले. कदाचित आदरणीय कचेश्वर बाबा, आदरणीय सागर महाराज ही मंडळी पिंपळगावलाच बसली असती तर समाजाने यांच्या वाटामध्ये फुलं टाकलीच नसती. पण त्यांचं गाव सोडून ही मंडळी खेडोपाडी वाड्या वस्तीवर दरवर्षी नारळी सप्ताहाच्या निमित्ताने लोकाला हा भक्तिभावाचा आनंद देत आले. म्हणून आज समाज त्यांच्या चरणारवंदी दंडवत घालतो, लोकाला दिलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही लोकाला देत नाही, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याकडे देत नाही, तोपर्यंत समाज तुमची प्रसिद्धीची दखल घेत नाही. संतांनी लोकाला दिलं म्हणून संत प्रसिद्ध झाले. गंमत सांगतो मी तुम्हाला, लक्ष देऊन ऐका मंडळी. अर्जुनाला गीता मिळाली हो, ऐका बरं, फार सुंदर आहे. अर्जुनाला गीता मिळाली हो, पण मिळालेली गीता अर्जुनाने स्वतःच्या सख्या भावाला सुद्धा दिली नाही. अर्जुनाच्या ताब्यात जेव्हा गीता मिळाली तेव्हा अर्जुनाने ती गीता घेतली आणि डांबून ठेवली. सागर महाराज शेजारच्याला पत्ता लागू दिला नाही त्या गीतेचा. अर्जुनाने लोकाला गीता दिली नाही म्हणून अर्जुनाच्या जयंतीचा कुठं सप्ताह झाला नाही. अर्जुनाने लोकाला गीता दिली नाही म्हणून अर्जुनाच्या पुण्यतिथीचं तुम्ही कुठं कीर्तन ऐकलं नाही. पण हीच गीता जेव्हा ज्ञानोबा ताब्यामध्ये मिळाली, विश्वमाऊली ज्ञानोबा ती गीता शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. म्हणूनच सकळ समुदाय सगळे संत म्हणतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. नाम म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. विश्रांती घ्यावया कल्पावरी, नाम म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. वा, गोड बघा, लाडकी बहिणी मुख्यमंत्र्याची सुंदर बघा. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी. मंडळी, मायबाप अर्जुनानं लोकाला गीता दिली नाही म्हणून अर्जुनाच्या पुण्यतिथीचा सप्ताह नाही. ज्ञानोबारायांनी लोकाला दिलं म्हणून नामा म्हणे देवा चला तया ठाया. सगळा समाज आळंदीला गर्दी करतो का? लोकाला दिलं, फक्त लोकाला दिलं म्हणून संत मोठी झाली. अजून 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 पुढे सांगतो, लक्ष द्या. ध्रुव बाळ नाव तुम्ही ऐकलाच. ध्रुव बाळ, ध्रुव बाळाला देव मिळाला. लक्ष देऊन ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. ध्रुव बाळाला देव मिळाला, पण मिळालेला देव ध्रुव बाळाने कुणापर्यंत जाऊ दिला नाही. स्वतःला देव मिळाला आणि तो देव ध्रुव बाळाने कचेश्वर महाराज घेतला आणि उत्तर दिशेला जाऊन गुपचूप त्या देवाला लावून आवळून धरून बसला. म्हणून ध्रुव बाळाचं नाव कुठल्या सप्ताहाच्या पत्रिकेमध्ये टाकलं जात नाही. गुपचूप ध्रुव बाळाने देव पक्का घट्ट लावून धरला म्हणून कुठल्या पत्रिकेमध्ये ध्रुव बाळाचा फोटो छापला जात नाही. पण तोच देव जेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ताब्यात मिळाला, ध्रुव बाळासारखा तुकोबाऱ्यांनी देव स्वतः पुरता ठेवला नाही. तुकोबाऱ्यांनी देवाला घेतलं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पोचोनिया, आयताला घर पोचोने. हे आयता आला घर पुजोनी, आयता आला घर पुजोनी. हे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पोचोने, आयताला घर पोचोने, आयताला घर पोचोने. हे देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुजोनी, आयता आला घर पुजोनी, आयता आला घर पुजोनी, घर पुजोनी, घर पुजोनी.
बघा, तुकाराम महाराजांनी ध्रुव बाळासारखा देव दांबून ठेवला नाही. तुकोबारायांनी देव टोपलीत घातला. तुकाराम महाराज सोनजामला गेले, तुकाराम महाराज पिंपळगावला गेले, तुकाराम महाराज चिसगावला गेले, तुकाराम महाराज कावळेवाडीला गेले. ठकूबाई, ए रंगूबाई, गंगूबाई ऐकलं का? सिंधुबाई ऐकलं का? देव आणला देव. घेता का कुणी देव? पैशावर नाही हो, फुकट आणला. घेता का तुम्ही देव? एक भाव सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराजांनी घरोघर खेडोपाडी देव वाटत असताना अजिबात कधी जातीपातीचा विचार केला नाही. तुकोबारायांनी त्या घरात डोकून पाहिलं नाही की हे घर कुठल्या जातीचं आहे म्हणून, या घरात कुठल्या समाजाचा माणूस राहतो म्हणून. गौरवाने आणि अभिमानाने सांगेन, महाराष्ट्र शासनाची फाळणी झाल्यापासून कित्येक सरकार आली आणि गेली, हेच सांगत राहिली सर्व धर्म समभाव झालाच पाहिजे, जातीयता नष्ट झालीच पाहिजे, महाराष्ट्रातून जातीयता हद्दपार झालीच पाहिजे. कित्येक सरकार आली उलटा पालत होऊन गेली. पण हा भाव नष्ट करण्याकरता अशा सर्व धर्म समभावाच्या घोषणा देणाऱ्या माणसांना मला सांगायचं आहे, एकदा आषाढी वारीला ज्ञानोबा यांच्या निवृत्तीनाथांच्या तुकाराम महाराजांच्या सोहळ्यात येऊन पहा. 18 पगड जाती धर्मातली माणसं खांद्याला खांदा लावून एकत्र चालतात. ही श्रीमंती माझ्या वारकरी संप्रदायाची. तिथं कुठल्या जातीचा भेद नसतो. हा या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे, तो त्या जातीचा आहे असं कुणीच पाहत नाही. मायबाप सगळे म्हणतात न पाययाती कुळाचा विचार, न पाययाती कुळाचा विचार, न पाययाती कुळाचा विचार, न पाययाती कुळाचा विचार. भक्त करुण कर ज्ञानाबाई, भक्त करुण कर ज्ञानाबाई, न पाययाती कुळाचा विचार, न पाययाती कुळाचा विचार. भक्त करुण कर ज्ञानाबाई, भक्त करुण कर ज्ञानाबाई, न पाययाती कुळाचा विचार, न पाययाती कुळाचा विचार. संत महात्म्याने देव वाटत असताना जातीपातीचा विचार केला नाही म्हणून संत प्रसिद्ध राहिले. संतांनी लोकाला दिलं म्हणून संत संत झाले. आपल्यापर्यंत आलेला किती अलोढव्य ज्ञानाचा साठा स्वतःपुरता मर्यादित न ठेवता लोकांपर्यंत दिला. देण्याची, दातृत्वाची, लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यांची भावना होती म्हणून संत संत झाले. मायबाप, आजच्या कीर्तनाच्या निमित्ताने, नारळी सप्ताहाच्या निमित्ताने, या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येकानं खूणगाठ बांधा. माझ्याकडं जे चांगलं आहे ते मी लोकाला देण्याचा प्रयत्न करेन. तुमच्याकडं सुख आलं तरी लोकाला द्या. का? सुख वाटलं किती वाढतं. तुमच्याकडं दुःख आलं तरी लोकाला वाटा. दुःख वाटलं तर ते कमी होतं, हलकं होतं. तुकाराम महाराज सांगतात, सुख दुःख वाटायचं सोडा. ज्या भक्तिभावाची तुलना, ज्या भक्तिभावाच्या रसाची तुलना अमृताशी सुद्धा होणार नाही असा देव दुर्लभ भक्तिभावाचा आनंद मला मिळाला होता. पण तो आनंद, तो भक्तिभावाचा देव दुर्लभ ठेवा. मी सुद्धा स्वतः पुरता मर्यादित न ठेवता मी लोकांना वाटला. तुम्ही सुद्धा वाटा. महाराज अभंगाच्या पहिल्या सेवितो हा रसा वाटितो अनिका, सेवितो हा रसा वाटितो अनिका. हो सेवितो रस वाटितो अनेक,
वा लोक आपाप टाळ्या वाजवतात. लोकाला बरोबर कळतं कोणला डोक्यावर घ्यायचं कोणला. लय हुशार लोक आहे राव, अत्यंत सुंदर बघा. आणि असं कीर्तन रंगात आणलं, चाली सुद्धा अशा लावल्या तर बरं वाटतं. नाही तर गावगाव आपण कीर्तन रंगात आणायचं, बंजाला म्हणायचं हा म्हणा हे महाराज पहिल्या चरणात म्हणतात आणि मग ते चालला त्या अन सदा माझे डोळा आणो हो हो. अरे काय हो हाय काय जगाला मला मिळ सांगा तुम्ही. अत्यंत गोड बघा, सुंदर गायला. तुकाराम महाराज सांगतात हा भक्तिभावाचा आलेला रस मी स्वतःपुरता मर्यादित ठेवत नाही. मी लोकाला देतो, मी लोकाला वाटतो, मी दुसऱ्यांपर्यंत तो रस पोहोचवतो. ऐकताय तुम्ही सगळेजण, लक्ष देताय तुम्ही सगळेजण. एक वाक्य अट्टहासाने आणि धाडसाने सांगतो, लोकांचं घ्यायला शिकवणारा वारकरी संप्रदाय नाही, आपलं लोकाला वाटायला शिकवणारा वारकरी संप्रदाय आहे. ज्या ज्या संत महात्म्यांनी स्वतःपर्यंत घेतलं नाही, ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायातील ज्ञानोबा, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, किरोबा महाराज, ही सगळी माणसं लोकाला देत आली म्हणून ती माणसं मोठी झाली. अजून एक वाक्य सांगतो तुम्हाला, वारकरी संप्रदायाच्या एक प्रमाण गायल्याशिवाय तुमचा सप्ताह कीर्तन पूर्ण होतच नाही. एक प्रमाण गायल्या विना आपल्या सप्ताहाची सांगता होतच नाही. ते प्रमाण सगळ्यांनी ऐकून ठेवा. कुठलं? महाराज सांगतात काला वाटो एक काला वाटो एक काला वाटो एक काला वाटो एक मेका. वैष्णवदिका संग्रम वैष्णवदिका संग्रम हे वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका. हे काला वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम. हे काला वाटो एक मेका वैष्णवदिका संग्रम वैष्णवनिका संग्रम संग्रम. लोकाला द्याल, लोकाला वाटाल, काला वाटू एकमेका. लोकाला द्याल तेव्हा आपण मोठं होऊ, लोकाला देऊ तेव्हा आपली भावना भगवान परमात्मा कुठेतरी दखल घेईल. सुखही लोकांना वाटायला शिका, दुःखही लोकाला वाटायला शिका. तुम्ही लोकाला काहीतरी वाटा, नसेल वाटता येत तर काहीतरी वाटू द्या. काहीतरी वाटलं पाहिजे, काहीतरी लोकाला दिलं पाहिजे. महाराज सांगतात मी सुद्धा लोकाला देतो, पण देण्याच्या अगोदर तुकोबारायांनी वाटण्याच्या अगोदर एक शब्द वापरला. काय? आधी सेवितो आणि मग वाटितो. आधी मी सेवन करून पाहिलं की हा भक्तिभावाचा आनंद कसा आहे, हा भक्तिभावाचा रस कसा आहे. आधी सेवितो आणि मग लोकाला वाटतो. मंडळी, कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेऊन लोकाला सांगणं आणि अनुभवाच्या विरहित लोकाला सांगणं, अनुभव घेऊन समाजापर्यंत पोहोचणं, याची मजाच वेगळी असते. मी बसलेली मंडळी लक्ष देत आहेत, ऐकतायत म्हणून तुम्हाला विचारतो, मीठ कसं लागतं खायला? मीठ मीठ बोला मोठ्याने ना. खारट लागतं. बोर कसं लागतं? बोर आंबट लागतं. पेरू कसा लागतो? कच्चा पेरू तुरट लागतो. लाडू कसा लागतो खायला? गोड लागतो. दारू कोण म्हणलं गोड आहे? नाही, कुणीच नाही. चिंच कशी आहे खाऊन पाहिलं, पटकन सांगितलं. मीठ कसं आहे खाऊन पाहिलं, पटकन सांगितलं. लाडू कसा आहे खाऊन पाहिला, पटकन सांगितला. तिचा आणि आमचा कधी संबंध आला नाही, चव सांगायचा प्रश्नच उरत नाही. हा भक्तिभावाचा रस देव दुर्लभ आहे. आधी सेवितो आणि मग वाटितो. सेवन करून लोकाला वाटतो, मला माहिती आहे, गॅरंटेड आहे, हे लय कामाचं आहे, लय शुद्ध आहे, आधी स्वतः अनुभव घेतो. मंडळी, कुठल्याही गोष्टीचा माणसानं आधी अनुभव घेत जावा, मग बोलत जावा. अनुभव नसेल, तुमच्या बोलण्याला धार जरूर असेल, पण तुमच्या बोलण्याला जर अनुभवाचा आधार नसेल तर तुमचं बोलणं शून्य आहे. अनुभव पाहिजे. अनुभव फार महत्वाचा आहे. एक मला दृष्टांत आठवला, घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. जरा टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मागच्या महिन्यामध्ये
मी तिकडं मुंबईकडे कीर्तनाला गेलो. आमच्या गावातले एक ज्येष्ठ वयोवृद्ध म्हातारे माणूस आहे. ते म्हटले, बाबा जरा तुमचे तिकडे मुंबईकडे कीर्तनाला असले का मला घेऊन चला. म्हटलं का बरं? नाही मग जीवाची मुंबई करायची म्हटले. तर काय करावं राव? म्हटलं काय अडचण नाही, घेऊन जातो तुम्हाला. मी त्यांना घेऊन गेलो आणि एका बिल्डिंगच्या इमारतीच्या खाली आम्ही उभे राहिलो. त्या बिल्डिंगला खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर माळ्यावर जायला ते एक मशीन असतं, काय म्हणतात त्याला, लिफ्ट. आता ते म्हातारा आमच्या खेडेगावातला माणूस बिचाऱ्यानं काय कधी लिफ्ट वगैरे पाहिलं नाही, लिफ्टचा कधी त्यांना अनुभव नाही. आम्ही लिफ्ट पुढे उभे राहिलो आणि त्या लिफ्टमध्ये एक 80 वर्षाची आजीबाई बसली. त्यांनी बटन दाबलं, लिफ्ट वरती गेलं आणि वरून खाली येताना त्या लिफ्टमध्ये एक 22 वर्षाची पोरगी खाली आली. म्हाताऱ्यानं पाहिलं, अरे बटन दाबलं, खालून वर जाताना 80 वर्षाची म्हातारी गेली आणि वरून खाली येताना 22 वर्षाची पोर आली. म्हातारा मला म्हणला, बाबा म्हण काय लय मशीन पाहिली म्हणला. असं मशीन पाहिलं नाही. 80 वर्षाची म्हातारी टाकायची, 20 वर्षाची पोर खाली काढायची. ती म्हातारा मला म्हणलं, एक चूक झाली. म्हणलं काय? घरून म्हातारी आणायला लागत होती पहा म्हातारा. सगळ्या गोळ्या संग ठेवावं लागत. अनुभव नसेल तुमच्या बोलण्याला शून्य किंमत आहे. तुकाराम महाराज एका ठिकाणी फार सुंदर सांगतात. तुकोबाराय म्हणतात, एखादा जर त्याच्या शब्द पांडित्याने लोकाला खुश करत असेल, एखादा जर त्याच्या शब्द पांडित्याने लोक हा हा वा वा छान छान सुंदर गोड बोलला छान बोलला असं म्हणत असेल, पण त्याच्या बोलण्याला जर अनुभव नसेल तर त्याचं बोलणं शून्य किमतीचं आहे. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामान ये, शब्दाचे गौरव कामान ये. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामान ये, शब्दाचे गौरव तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, म्हणे येथे पाहिजे अनुभव, तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, म्हणे येथे पाहिजे अनुभव. शब्दाचे गौरव कामान ये, शब्दाचे गौरव कामान ये. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव अनुभव, कुठल्याही गोष्टीचा अनुभव पाठीशी असणं फार महत्वाचं आहे. जुने लोक या मुद्द्याला हाताळत असताना एक दृष्टांत सांगायचे. तो काय मी सांगून तुमचा अधिकचा वेळ आता घेणार नाही, मी काय जास्त उशीर करणार नाही. अनुभव असणं फार महत्वाचं आहे. तुकाराम महाराज सांगतात, आधी या भक्तिभावाच्या रसाचं मी सेवन केलं आणि मग मी इतरांना लोकाला वाटलं हा रस शुद्ध आहे. आंबेरस खाणं वेगळं आणि भक्तिभावाचा रस खाणं चाखणं वेगळं. ह्या रसाची एकदा जर तुम्ही सेवन केलं, या रसाची गोडी जर तुम्ही एकदा चाखली तर तुम्हाला अन्य इतरत्र नवा रस पुन्हा स्वीकारण्याची चाखण्याची गरज नाही. माणसाने काय खावं, कशाचं सेवन करावं, कुठला रस घ्यावा, तुम्हाला सांगतो एक वाक्य, लक्ष देताय तुम्ही मंडळी. जन्माला येऊन असं काहीतरी ऐकावं की जे ऐकल्यानंतर पुन्हा काहीच ऐकायची वेळ येऊ नये. वाक्य फार सुंदर आहे, लक्ष देऊन ऐका. जन्माला आल्याच्या नंतर असं काहीतरी पाहावं की जे पाहिल्यानंतर पुन्हा काहीच पाहायची वेळ येऊ नये. जन्माला आल्याच्या नंतर अशा वाटेने चालावं की ज्या वाटेने चालल्यानंतर पुन्हा माघारी यायचीच वेळ येऊ नये. एक वाक्य सांगून जातो, तुम्ही तुमच्या पायामध्ये ओरिजिनल बाटाचा बूट चप्पल 25-30 हजार रुपयाची घाला, समाज तुमच्याकडे किंमत देतो की नाही, तुम्हाला नमस्कार करतो की नाही, तुमच्याकडे पाहतो की नाही मला माहित नाही, पण हेच तुमच्या पायामध्ये आडवानी चप्पल घाला न घाला, गळ्यामध्ये विना घेऊन आळंदी पंढरीची वाट धरा, सगळं गाव तुमचा पाया पडल्या विना राहणार नाही. ही ताकद त्या मार्गाची.
तुम्ही इंद्रियांना, तुम्ही तुमच्या शरीराला, तुम्ही कुठली सेवन करतात, कुठलं सेव्य शरीराला सवय लावतात, याच्यावर तुमची गती अवलंबून आहे. एकदाच रस चाखा, असा काही चाखा की झोप पाहिल्यानंतर पुन्हा चाकायचीच वेळ येऊ नये. म्हणून महाराज सांगतात, सेवितो हा रस वाटितो अनिका. मी इतरांना देतो, मी इतरांना वाटतो. आता तो तुम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत ठेवू नका, तो तुम्ही सुद्धा इतरांना वाटा. कचेश्वर महाराजांच्या संयोजनातून, सागर महाराजांच्या संयोजनातून, सगळ्या भक्त मंडळीच्या संयोजनातून भक्तिभावाचा रस सोनजामपर्यंत आला. आता आपलं कर्तव्य आहे की आपल्यातल्या एखाद्या माणसाने पुढे होऊन कुठल्या तरी पुढच्या गावाला वाटण्याकरता, महाराज हे नारळ मला द्या, वाटेतो आणि का आपण वाटलं पाहिजे, आपण तो इतरांना दिला पाहिजे. थांबाऊ महाराज, जर आम्ही इतरांना वाटला, जर हा भक्तिभावाचा रस आम्ही इतरांपर्यंत पोहोचवला, फायदा काय? किरण शेटने त्यांच्या दारामध्ये, त्यांच्या प्रांगणामध्ये हा भक्तिभावाचा रस वाटण्याचा विडा उचलला. त्यांना मिळेल काय? मिळेल काय? देणाऱ्या दातृत्ववान शक्तीचं वर्णन तुकाराम महाराज तोंड भरून अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. विटेवरी जाची पाऊले समान, वा महाराज, विटेवरी जाची टाळी वाजवा. पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाची पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाचे पाऊले समान. तोच एक दान शूर दाता, 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 विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, हो विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले, विटेवरी जाती पाऊले समान, तोच एक दान शूर दाता, तोच एक दान शूर दाता, तोच एक दान शूर दाता, दाता हरी विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, सर्वांनी भजन करा. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, धर्म शिकवणारा हनुमंतरायाचा आगमन होतंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, बड़े सौभाग्य से मिलता है हिंदू रखुमाई, 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 अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान, बजरंगबली की अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान,
एक मुखान बोला बोला जय जय हनुमान 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 अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया तुझी राम भक्ती दिव्य तुझी काया बालपणी गेला तू सूर्याला धराया बालपणी गेला तू सूर्याला भलाया हादरेली धरणी तडपडले आसमान हादरेली धरणी तडपडले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला जय जय हनुमान एक मुखान बोला पवन सुत हनुमान की बारक माये 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 सोनजामचं नाव कमवलं राव माणसानं गोड बघा सुंदर समाजात हल्लीच्या काळामध्ये लोक चंद्रावर गवसणी घालायला लागले हे जर एखादा असं काही धर्माला धरून करायला लागलं तर समाज म्हणतो पटतं का यांना शोभा देतं का यांना पण ही सगळी बंधने धुडकावून ज्यानं धर्म उभारणी करता काम केलं अशा हनुमंतरायाची वल्कल कपडे घालून कवयने या मंडपामध्ये आलं तरी वेगळ्या हनुमंतरायाला बोलवायची गरज नाही असा आदर्श आपण समजला पाहिजे. अत्यंत गोड बघा हे आपल्या धर्माचे पावित्र्य आहे आपण जपलं पाहिजे. हे आपल्या धर्माचं नाही तर कुठेतरी थट्टा करायची कुठेतरी निंदा करायची हा हनुमंतरायाचं असं हनुमंतराय तर ते काय मी आता उघड बोलत नाही बघा. अत्यंत गोड सुंदर बघा असं काहीतरी नाविन्यपूर्ण वेगळं हे फक्त नाशिक जिल्ह्यातच घडतं. मग बाकीचे जिल्हे याचा आदर्श घेतात आणि मग ते तिकडं राबवतात. असो अत्यंत सुंदर. तुकाराम महाराज सांगतात जर तुम्ही लोकाला दिलं मी तुम्हाला देतोय जर तुम्ही लोकाला दिलं जर तुम्ही दुसऱ्यापर्यंत पोहोचवलं तर विटेवर उभी असणारी दातृत्वान शक्ती तुम्हाला काहीच कमी करणार नाही. फक्त 10 मिनिटं आपल्याकडे शिल्लक राहिले तेवढ्याच मी सोनं करणार आहे. मायबाप तुकाराम महाराज पांडुरंगाचं तोंड भरून कौतुक करतात. विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूरदाता. त्याची पाऊले समान काय आहे समान का आहे हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहात. राम अवतारात त्याची पावलं कशी होती कृष्ण अवतारात त्याची पावलं कशी होती विटेवर त्याची पावलं कशी आहे हे सगळं तुम्हाला माहिती. मी काय ते सांगून तुमचा वेळ घेणार नाही पण मला मुद्दा हा सांगायचा आहे तोच एक दानशूरदाता त्याच्यासारखा जगात दुसरा नाही. तो एवढा एकच आहे. कसा एवढा एकच आहे जरा तुम्हाला 2-3 अंगानं पटवून देतो. लक्ष देऊन ऐका. PhD झालेल्या जास्त वेल एज्युकेटेड उच्च शिक्षित झालेल्या पोरांना असं वाटतं काय पांडुरंग बुवा काय दिंडी बुवा काय वारी काय तुळशीची माळ काय चाललंय हे अशा बऱ्याच मंडळीचा समज असतो. त्यांच्याकरता अभ्यासपूर्णपणाने हे मी 2-3 मुद्दे काढून आणले तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. तोच एक दानशूरदाता. पांडुरंगाला चॅलेंज नाही पांडुरंगाला कुठेही जोड नाही. महाराज जगाच्या पाठीवर अनेक देव असतील पण याचा नाद करायचा नाही. आपला मोबाईल आपण सगळेजण वापरतो. हा मोबाईल चांगला चालण्याकरता चार्जिंगच्या बरोबर रिचार्जच्या बरोबर या मोबाईलला एक गरज असते कुठली अपडेट करण्याची. एखादं नवीन व्हर्जन आलं की नवनवीन आपण फोन अपडेट करतो आणि नवनवीन आपल्या फोनमध्ये तसतशी काळानुसार फॅसिलिटी बदलत चालते. काळानुसार बदलणारा काळानुसार अपडेट होणारा पांडुरंग हा एवढा एकमात्र देव आहे. म्हणून महाराज सांगतात तूच एक दानशूरदाता. कसा बदलतो तुम्हाला सांगतो. मायबाप 28 युग झाली हा बाप जगाचा बाप पंढरपुरामध्ये उभा आहे. आत्ता 1972-71च्या सालापासनं महाराष्ट्र शासनाने गावोगावची कायदा सुव्यवस्था राखण्याकरता लक्ष देऊन ऐका पोलीस पाटील या पदाची नेमणूक केली.
आणि शासनाचा असा मानस आहे की गावची कायदा आणि सुव्यवस्था या पाटलांनी चांगली अबाधित ठेवावी, म्हणून महाराष्ट्र पोलीस ग्राम अधिनियम कायदा अंमलात आला आणि तिथून पुढे गावगाव पोलीस पाटलाची नेमणूक केली. ही केव्हापासून? 72 पासनं. पण तुमच्या आमची साऱ्या जगाची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता 28 युगापासून एक पाटील पंढरपुरात आज तागायत उभा आहे, तोच एक दानशूरदाता. आपण काकड्यात प्रमाण म्हणतो की नाही? जम्बुया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव गाव, धर्माचे नगर देखा 28 युग झाली हा पाटील तुमच्या आमच्या करता उभा आहे. अजून सांगू तुम्हाला, गावगाव जाण्याकरता जर आपण रस्ता चुकलो, गावगाव जाण्याकरता जर आपण मार्ग भरकटलो, पटकन खिशातनं मोबाईल टाकतो ते एक ऍप्लिकेशन उघडतो. काय नाव त्याचं? गुगल मॅप. ते गुगल मॅप आपल्याला रस्ता सांगतं, इथून तिकडं ओळा, तिथून तिकडं ओळा, इथून इकडं जा. पण कधीतरी घरी गेले का त्या गुगल मॅपचा लोगो आणि पांडुरंगाच्या कपाळावरचं चिन्ह दोन्ही गोष्टी पहा, दोन्ही गोष्टी दिसायला अत्यंत सारख्या आहे. त्या गुगलच्या कंपनीला सुद्धा माहिती आहे सगळ्या रस्त्यांना जन्म घालणारा पंढरपुरातला एवढा एकटाच बाप आहे, तोच एक दानशूरदाता. याला तोड नाही मारा, याला चॅलेंज नाही. भगवान परमात्म्याला पांडुरंगाला कोणी चॅलेंज करू शकत नाही. हा काळानुसार बदलतो, काळानुसार अपडेट होतो. मंडळी, तुमच्याकडे लाख श्रीमंती असेल, पैसा असेल तरच तुम्हाला तिरुपतीची यात्रा घडते. तुमच्याकडे पैसा असेल, प्रॉपर्टी असेल तरच तुम्हाला बद्रीनाथ केदारनाथाला जाता येतं. तुमच्याकडे 4 पैसे असतील तरच तुम्हाला काशीला जाता येतं. पण गर्वाने आणि अभिमानाने सांगतो, ज्याच्याकडे पैसा नाही, खिशात प्रॉपर्टी नाही, असा हीन दीन पीडित शोषित सगळ्या समाजातल्या घटकांनी जर पंढरीला जायचं असेल, पैशा अडक्याची गरज नाही. गावातून एखादी वारी निघाली तर त्या वारीत सामील व्हायचं. तो भल्या भाविकाला दर्शन दिल्याविना राहत नाही, तोच एक दानशूरदाता. हा एवढा एकटाच आहे, म्हणून याच्याकडे जा. जर तुम्ही याच्याकडे गेले तर वेगळी मागणी करायची गरज नाही. तुम्ही फक्त मनात आणा, मनाचे संकल्प पाववेल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. तुम्ही मनात चांगला आणा, तो तुमची इच्छा पूर्ण केल्याविना राहणार नाही. आणि तुकाराम महाराज सांगतात, तो तुम्ही लोकाला दिल्यावर तो तुम्हालाही देतो. हे सांगण्याकरताच त्यानं मला वरतून खाली पाठवलंय. महाराज अभंगाच्या तुका म्हणे माझा धाडिले निरोपा, 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 तुका म्हणे माझा धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा सुख रूप, मार्ग हा सोपा सुख रूप, विठेवरी जाती पाऊले समान, विठेवरी जाती पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, शूरदाता, तोची एक दान, 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 शूरदाता, तोची एक दान, तोची एक दान, तोची एक दान,
कीर्तनाची वेळ भरल्यानंतर पखवाजाची उतरणी ही दागिनत्ताने थांबत असते याची मला जाण आहे. तुकाराम महाराज सांगतात, दिलं लोकाला, वाटलं लोकांपर्यंत पोहोचवलं तर हा भगवान परमात्मा तुम्हालाही काही कमी करणार नाही. दातृत्वान शक्ती याच्या अंगामध्ये खचून खचून भरलेली आहे. वैरियाशी दिदिली मोक्षसिद्धी, कपटिया दिदिली महानिधी, यशे थोरविला मारुती, विभीषण केला अलंकापती, अवदारे देवने करणा हाती, कीर्ती दिगंती मिरविली, ज्ञानी उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, वैराग्य सुखाते बोधून ब्रह्म सनातन पाविला. यानं प्रत्येकाला काही ना काही दिलंय, हा तुम्हाला सुद्धा काहीतरी देईल. तुम्ही याच्यापर्यंत जा, तुम्ही याचे व्हा, असा अभंगाचा भाव तुम्हा विद्वत श्रोत्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. काही अपशब्द निघाले असेल, चुकीचं बोललं गेलं असेल, बोलण्याच्या उगामध्ये अभंग सोडून एखादा विषय बाह्यात निघाला असेल, माझी मला परत करा. पण योग्य असेल ते गुरुजनांचा, विश्वगुरु निवृत्तीनाथांचा प्रसाद म्हणून सर्वांनी प्रत्येकाने बरोबर घ्या ही विनंती करतो. एक शेवटची 2 मिनिटात तुम्हाला जाता जाता एक विनंती अशी करतो, मायबाप नुसती कीर्तन ऐकू नका, कीर्तनातलं काहीतरी सार घरी घेऊन जायला शिका. आज 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना विमानाच्या मदतीने हाच माणूस पशुपक्ष्यांप्रमाणे आकाशात उडायला शिकला. पाणबुडीच्या मदतीने हाच माणूस माशांसारखा पाण्यात पोहायला शिकला. पण दुर्दैवाने माणसाशी माणसासारखं माणूस वागणं विसरला. या जगातली सर्वात मोठी शोकांतिक आहे. तालिबान सारख्या देशाने अफगाणिस्तानावर अतिक्रमण केलं, तिथली सगळी संस्कृती धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला. आजही या भारताच्या भगव्या धर्मावरती कित्येक संकट येऊ पाहत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे मायबाप, ज्या ज्या वेळेस हिंदू धर्माचं काम असेल, भगव्याच्या कामाकरता तुम्हाला आवाज दिला जाईल. धर्म म्हणून जेव्हा केव्हा तुमची गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्ही तुमची जात, तुमची पंथ, तुमची परंपरा, वर्णभेद, रंगभेद सगळं बाजूला ठेवा आणि या भगव्या धर्माच्या कामासाठी कट्टर वैरी जरी असाल तरी मांडीला मांडी लावून एकत्र बसा, तरच आपला धर्म टिकेल, तरच आपला धर्म वाढेल. नाहीतर येणाऱ्या काळात आपल्या धर्माच्या हानीला आपण जबाबदार असू हे कधी विसरू नका. मुसलमान धर्मातलं एवढं एवढं लेकरू बघा, 4थी पास होत नाही तर खडाखड नमाजाच्या रुकाता पडतं. आपलं पोरगं 10वी पास होऊन जातं. समाधी संजीवन हरिपाठ काय आहे आपल्या पोराला कळत नाही. आपलं पोरगं ग्रॅज्युएट होऊन जातं. गीता कुणी कुणाला सांगितली, गीते श्लोक किती, गीतेत अध्याय किती, हे कुणाला मेळ लागत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, तुमची पोरं MPhil, PhD, फिलॉसॉफी चांगल्या चांगल्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये जरूर त्यांची ॲडमिशन घ्या. पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या पोराच्या हातात गीता, गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ देत नाही तोपर्यंत तुमचा भविष्यकाळ कधी उज्ज्वल होऊ शकत नाही हे कधी विसरू नका. आपली लेकरं इथं आणा, आपल्या पोरांना इथं आणा, आपल्या लेकी बाळी इथं आणा. ज्ञानोबा तुकोबा यांचे आचार विचार त्यांच्या खांद्यावरती द्या. माय ज्ञानेश्वरी तुम्हाला जगायला शिकवेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा तुम्हाला जगायला शिकवेल. आपल्या ज्ञानोबा तुकोबा यांचा अभिमान बाळगा. ही परंपरा अत्यंत उच्च आहे. वारकरी म्हणून जीवन जगा. टाळ मृदंगाच्या सानिध्यात राहा. देव तुम्हाला काहीच कमी करणार नाही असा प्रत्येकाने दृढ निश्चय ठेवा. ही सर्वांना खऱ्या अर्थाने विनंती करतो. पांडुरंग परमात्मा करो आमच्या कचेश्वर बाबाला देव उदंड आयुष्य आरोग्य देऊ. कचेश्वर बाबांच्या नेतृत्वात, सागर महाराजांच्या मार्गदर्शनानं असे मोठमोठाले उत्सव प्रतिवर्षी संपन्न होत राहो. पांडुरंग परमात्मा त्यांना बळ देवो. आपण सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभे राहा. ही सर्वांना खऱ्या अर्थाने विनंती करतो. एवढा गोड सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला. आयोजकांचे, ज्यांनी या सेवेचा यजमान घेतले त्या आदरणीय आमचे किरण शेठ, त्यांच्या सगळ्या परिवाराचे आभार धन्यवाद व्यक्त करतो. समस्त ग्रामस्थ, सोनजामकर परिसरातली सगळीच भक्त मंडळीची मोठी साथ आहे म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी महाराज संपन्न करत आहे. यावर्षी औचित्य का होईना, बदलीवरती का होईना, पण माझ्या जीवनामध्ये हा सेवेचा योग आला, परमभाग्य समजतो. आपणा सर्व मंडळीला खूप खूप धन्यवाद देतो आणि झालेल्या संकीर्तन सेवेला पंढरीनायकाच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी पूर्णतः पूर्णविराम देऊन थांबतो. एकदा सर्वांनी वरती हात करा 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 करा. वाह, काय गोड चित्र आहे बघा. आपला आवाज निवृत्तीनाथापर्यंत गेला पाहिजे. टाळी वाजून प्रत्येकानं भजन करा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हो निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे निवृत्ती राया, निवृत्ती
बाई ज्ञान सकया हे निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया ज्ञान सकया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले करो वेडी वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध हा नाही उच्चारीला अधिकार व्यापुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया बेकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध देव तुकारा